विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ सेकंड संकीर्ण प्रश्नग्रह प्रॉब्लेम सेट 3मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. हार्डली कॉन्ग्रॅटेड. तर संकीर्ण प्रश्नग्रह सोडतोय आपण. सर्कल ह्या लेसनचा प्रॉब्लेम सेटमध्ये आपण आहोत. पहिले MCQचे टाईप्स जे नॅशच्या तयारी करतासुद्धा आपण त्याचं प्रिपरेशन MCQचं बघतोय. MCQचं प्रिपरेशन करताना सर्व प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जाणं, त्याचं रफ काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. चांगल्या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट, गणित मैत्रीला जॉईन व्हा, जास्तीत मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 प्रश्न आपण कंप्लीट केलेले. 6व्या प्रश्नामध्ये आलो आहे बघा. सगळ्यांच्याकडं पुस्तक असायला हवं, सगळ्यांच्याकडं पेन नोटबुक असायला पाहिजे. आपण गणित शिकतोय. प्रिपरेशन फॉर द मॅथमॅटिक्स इज की और डोर ऑल्सो ऑफ ऑल द सायन्सेस. सर्व शास्त्रांचा पाया असणार हे गणित. या परिस्थितीतून सुद्धा आपलं ते व्यवस्थित करायचं आहे, मजबूत करायचं आहे, समजावून घ्यायचं आहे. याकरता सर्वांना शुभेच्छा. दिवाळीच्या कालामध्ये सुद्धा वेळ काढून ऑब्झर्व करतात, त्याबद्दल पुनश्च एकदा आभार. तुमचं तास बघतात, वॉच टायमिंग कोण मला कळतं आहे. सबस्क्राईब आणि जॉईनिंग्स ही मला दररोज कळत असतात. त्यातला 6वा प्रश्न बघा. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड अँगल इन आर्क ACB. सेंटर विथ O. अँगल ACB 65. देन द फाइंड द आर्क ACB. एक कोन आहे, तो कोन त्या वर्तुळामध्ये इन्स्क्राइब्ड झाला आहे. आता इन्स्क्राइब्ड अँगल कन्सेप्ट कशी आहे जरा नीट तुम्हाला माहीत आहे की हे अँगल कसा असतो. सर्कलमध्ये त्याचे जे 2 पॉईंट्स आहेत ते इन्स्क्राइब्ड कसे होतात, त्याच्यामध्ये अँगलमध्ये हे दोन्ही सेक्टिंग कसं होतं. हा जो भाग आहे याचा, हा इन्स्क्राइब्ड अँगल, हा जो पार्ट राहतो याचा इन्स्क्रायबेशन याचं कसं होतं, हा भाग आपण त्या फिगरमधून जरासं शिकूया. इन अँगल ACB सेंटर इज O सर्कल and that angle ACB एक ड्रॉ करूया असा ACB. दॅट इज या ACB हा आर्कमध्ये तो इंटरसेप्टेड झाला आहे. अँगल हा जो आंतरलिखित कोन आहे बघा, इन्स्क्राइब्ड आर्क आंतरलिखित कंस हा ACB आहे आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्यामधला. आणि मग आपल्याला ह्याचा अँगल जर 65 असेल, ACB 65 असेल, तर ह्या कंसाचं माप किती असेल असा प्रश्न आहे. 65. आता थोडंसं हा फिनॉमिना तुम्हाला माहिती आहे का, हा जो इंटरसेप्टेड आर्क आणि आर्क ह्याच्यामधला अँगलमधला जो फॉर्म्युला पार्ट आहे तुम्हाला, हा जो अँगल असतो, हा ACB हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे त्याच्यामध्ये एक आर्क इंटरसेप्टेड आहे बघा. हा अँगल आहे, त्याच्यामध्ये इंटरसेप्टेड आर्क ACB आहे आणि हा इन्स्क्राइब्ड आर्क आहे. आंतरलिखित कोनाचे माप त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आता त्याच्यामध्ये सापडलेला कोन ACBमध्ये सापडलेला कंसाच्या मापाच्या निम्मा असतं, बरोबर ना. म्हणजे याच्यामध्ये सापडलेला जो कंस आहे तो AXB आहे. आंतरलिखित कोनाचे माप त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या, त्याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड झालेल्या अँगलच्या तो निम्मा असतो, नाही का. त्याचा वापर करूया. हा फिनॉमिना आपण नीटपणे क्लिअर करून घेऊया. अँगल ACB इज हाफ ऑफ मेजर आर्क माप कंस AXB. ACB हा अँगल आहे आणि हा 1/2 हा जो आहे तो 65चा दिला आहे, 65 आहे. आणि हा मग आर्क आपण तसाच ठेवून टाकूया. हे 2 गुणिले होणार 130 अंश. हा 130चा हा कंस होणार बघा. आता टोटल जो सर्कलचा आर्क असतो तो कितीचा असतो सांगा बघा. टोटल सर्कल ऑफ द आर्क, हा कंस आहे, हे पाठांतरचा भाग नको. हा जो आर्क असेल, हा डायमीटर, हा आर्क 180चा असेल आणि हा 180चा. त्यामुळे टोटल मेजरमेंट ऑफ द आर्क इज किती असणार सांगा बरं. यस, 360. 360मधून हा आर्क एवढा वजा करावा लागेल म्हणजे हा आर्क शिल्लक राहील. 360 मायनस 130. व्हॉट इज आन्सर? यू फाइंड द आन्सर. व्हॉट इज आन्सर?
360मधनं हे 130 वजा करा. किती राहिलं बघा बरं. 4 पर्याय आहेत त्यातला. पहिला पर्याय आहे 65. याचं माप AXBचं 65 इम्पॉसिबल. 130 हा AXB असणार आहे. त्यानंतर असणार आहे बघा 295 काही संबंध नाही. आणि याचा डिफरन्स येणार शेवटी 360 मायनस 130 डिफरन्स राहणार आहे 260चा. दॅट्स डी ऑप्शनल इज राईट आन्सर. इथं अंतर्लिखित कोणाचे माप अंतरखंडित कंसाच्या निम्मे असते. संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 असते. अंतर्लिखित कोन हा अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. एवढ्या तीनही गोष्टी आपल्याला या ठिकाणी वापराव्या लागल्या. हे नीट लक्षात घ्या. अंतर्लिखित कोनाचे माप त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या निम्मे असते. अंतर्लिखित कोन अंतरखंडित कंस हा जो पार्ट आहे तुमचा नीटपणे क्लिअर करून घ्या. हा अंतर्लिखित कोन त्याच्यामध्ये सापडलेला हा कंस. अंतर्लिखित कोनाचे माप त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. त्यामुळे हा 65 असेल तर हा 130 असेल. हे जे संपूर्ण वर्तुळ कंस आहे हे 180 हे 180 360 झाले. 360मधून 130 बाळांनो वजा झाले. त्याचं उत्तर राहणार आहे हा कंसाचं माप राहणार आहे ते 260. हा विशाल कंस येणार आहे. मेजर आर्क. आलं लक्षात. असं ह्या 6व्या प्रश्नाचं उत्तर. एक 2-3 फिनॉमिनाज वापरून आपल्याला क्लिअर करायचं होतं. पुन्हा बाळांनो हा भाग सगळा आपण रेग्युलर तासामध्ये हे टॉपिक्स संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल. सगळे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी, सगळे लेक्चर्स तुमच्यासमोर येण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोरचं आयकॉन समोरचं बटन क्लिक करा. म्हणजे जेणेकरून पहिल्यापासून आपण हा भाग शिकत गेलो आहे तो भाग तुम्हाला मिळून जाईल. आणि पहिल्यापासून शिकण्याची मजा आहे त्याच्यामध्येच लेक्चर अटेंड करण्यामध्ये नाही आहे. प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू. मित्रांना शेअर करा, लिंक पाठवा, त्यांना जॉईन करून घ्यायला सांगा. तुम्ही स्वतःसुद्धा सबस्क्राईब करायला विलंब करू नका. मोठ्या संख्येनं 10वीची मुलं जॉईन असून सबस्क्रायबर्स मात्र कमी आहेत. प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू सबस्क्राईब माय मॅथ्स चॅनल विच इज सो यूजफुल टू यू. जरी सेमीमध्ये असला तरीसुद्धा. 7वा प्रश्न बघा. कॉर्ड AB and CD of circle intersect inside the circle at point E. 2 जीवा आहेत AB आणि CD नावाच्या त्या वर्तुळाच्या आतमध्ये छेदत आहेत ॲट पॉईंट E. 2 जीवा आहेत वर्तुळाच्या. त्या वर्तुळाच्या 2 जीवा सर्कलच्या इंटेरियर पार्टमध्ये एकमेकांना छेदत आहेत. त्यांची नावं AB आणि CD आहेत. मी सर्कल आता हातानंच काढतो आहे, नको वेळ वाया घालवायला. ओके. AB आणि CD ह्या 2 जीव आहेत. त्या आतमध्ये सर्कलचा ह्याचा सेंटरचा आणि ईचा काही संबंध नाही आहे. आणि तिथं काय दिले बघा. AE आहे. AEची लांबी दिली. AEची लांबी आहे बघा 5.6. EBची लांबी आहे 10. CE आहे 8. आणि EDची लांबी किती येईल असा प्रश्न आहे. EDची लांबी किती येईल असा तो भाग आहे. हा इथं कोणता भाग वापरायचा सर्कल आणि कॉर्डच्या बाबतीमध्ये. एखाद्या सर्कलमध्ये 2 जीवा जेव्हा इंटेरियर पार्टमध्ये छेदतात तेव्हा जीवांचं आंतरविभाजन, इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड, जीवांचं आंतरविभाजन हे प्रमेय वापरायचं आहे. 2 जीवा वर्तुळाच्या बाहेर छेदतात तेव्हा एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड, जीवांचं बाह्यविभाजन वापरायचं आहे. यासाठी बाळांनो तो संकल्पना नीट क्लिअर असायला पाहिजे. मी असं लक्षात ठेवेन, मी असं तुम्हाला सजेस्ट करेन, हा जो आतमधला भाग आहे ना तो 4 वेळा लिहून ठेवायचा. ई ई ई ई. आणि मग कारण हा कॉमन पॉईंट आहे. आणि आता एका जीवेच्या दोन्ही बाजूकडे जाऊया. एका जीवेच्या ABच्या पाठीमागे जाऊया AB. त्यानंतर इथं काय करूया बघा बरं C आणि D असं ABCD. एका जीवेची 2 टोकं घटली लगेच आपण सलग घेतलो. ह्यात किमती भरायचं. ह्याला म्हणायचं जीवांचे आंतरविभाजन. ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार सारखा असतो. तो का असतो. ए टेस्टने 2 ट्रायंगल सिमिलर येतात, तिरकस गुणाकार होतो आणि हा फॉर्म तयार होत असतो. ह्याचं प्रूफसुद्धा फार सोपं होतं बाळांना. हे जॉईन करायचं होतं, हे असं जॉईन करायचं होतं. हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, तिरकस गुणाकार करायचा आणि हे प्रूव्ह दॅटला भाग होता. आता प्रूव्ह दॅट हे जरा बाजूला ठेवा. आता हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम हे याच्यावरचं डिपेंडिंग प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व करणार आहोत. आता दिलेल्या किमती भरूया. ए आहे बघा किती आहे 5.6, B 10,
8 आणि हे माहिती नाही आहे. एखाद्या संख्येला 10 गुणलं की दशांश 1 घर पुढे जातं, म्हणजे हे 56 होणार. 56.0 भागिले 8. 8 7 56. इथं ऑप्शन दिलेत बघा. ऑप्शन 4 दिलेत. पहिला ऑप्शन आहे 7, 8, 11.2 आणि 9. कुठला पर्याय बरोबर घेणार सांगा आता. शुअरली 7व्याचं प्रॉब्लेम जे आहे त्याचं उत्तर तुम्हाला पहिलं 7 हे प्रॉब्लेम आपल्याला घ्यावं लागेल. 7 हे आन्सर घ्यावं लागेल. हे जीवांचं आंतरविभाजन प्रमेय होतं. जीवांच्या आंतरविभाजन प्रमेयावर आधारित आपल्याला हे सम सोडवायचं आहे. जीवा 2 वर्तुळाच्या जेव्हा इंटेरियर पार्टमध्ये छेदतात तेव्हा त्यांचं इंटरनल डिव्हिजन कसं असतं ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ते कसं आपण कॅल्क्युलेट केलं यासाठी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे याचा प्रॉब्लेम सेटमधले हेही MCQचे प्रश्न तुम्हाला लक्षात यायला सोपे जातील. तुम्हाला ते आरामात होऊन जाईल. ओके बघा. असा हा 7वा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नात जाऊया. 8वा प्रश्न. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र फार विलंब करायला आला आहे. प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू, विलंब नका करू. गणित मैत्रीला जॉईन व्हा, सबस्क्राईब करा. हां, चला पुढचा प्रश्न बघूया जरा असं काय प्रश्न येतो. हां, 8वा प्रश्न बघा. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, twice of measure of arc A is thrice of measure of C. Find the measure of C. सायक्लिक म्हणजे चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन त्याची आकृती समोर आणा तुम्ही. चक्रीय चौकोन म्हणजे काय असतं. हा चक्रीय चौकोन, त्याचे 4ही शिरोबिंदू त्या सर्कलवरती राहतात, बरोबर ना. ओके, हे असं आहे. त्याचं नाव ABCD असं आहे. हा सायक्लिक चक्रीय चौकोन. ह्याच्याबद्दलची प्रॉपर्टी लक्षात घ्या. काय प्रॉपर्टी सांगा बरं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्पराचे पूरक कोन असतात. A प्लस ही बेसिक प्रॉपर्टी आहे. A+C = 180 डिग्री. हे माहीतच आहे आपल्याला की चक्रीय चौकोन याचं प्रूव्ह दॅट पण आपण लर्न केलो आहे. त्या रेग्युलर तासाच्या मध्ये आपण पहिल्यापासून करत असताना तो भाग पण आपण पूर्ण केला आहे. तर तुम्ही तो भाग नीट बघा. आता टॉईस ऑफ, आता कंडिशन काय दिले बघा. Twice of measure of angle A is thrice of measure of C. A कोणाची दुप्पट ही C कोणाच्या तिपटी एवढी आहे. तर C चे माप किती असेल. हे तर सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की ह्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 आहे. मी काय करतो, टॉईस म्हणले ना, म्हणून टॉईस ऑफ अँगल A, ह्याला टॉईस करूया, ह्याला पण टॉईस करूया, मग ह्याला पण टॉईस करायचं आणि मग असं सगळ्याचं टॉईस करून घेतलं. टॉईस ऑफ मेजर ऑफ A इज थ्राइस ऑफ मेजर ऑफ अँगल C. हे कंडिशन आहे, बाय गिव्हन कंडिशन. Aची दुप्पट ही 3च्या, ह्याच्यामध्ये नको बदलायला. काय 360 आलं बघा. हे किती आलं बघा. 5 अँगल C = 360. अकेला अँगल C = 360/5. 5 7 35 आणि 5 2 10, 72 डिग्रीज येणार. तसा थोडासा आव्हानात्मक प्रश्न होता. कंडिशन जराशी कशी दिला नीट बघा. तो चक्रीय चौकोन आहे म्हणजे त्याचे 4ही शिरोबिंदू वर्तुळावर राहतात. म्हणजे त्यांच्या पूरक कोन, त्याचे जे सम्मुख कोन आहेत ते परस्पराचे पूरक कोन असतात. म्हणजे अँगल A आणि अँगल C याची बेरीज 180 आहे. टॉईस ऑफ अँगल A = थ्राइस ऑफ अँगल C. मग मी काय केलं, प्रत्येकाची दुप्पट करून घेतली. हे टॉईस ऑफ A मिळाला. टॉईस ऑफ A वी कॅन रिप्लेस थ्राइस ऑफ C. A कोणाच्या दुपटीला मी C कोणाची तिप्पट असं सबस्टिट्यूट करू शकतो. ती कंडिशन आहे, बाय गिव्हन कंडिशन. त्यामुळे हे 5C झालं. 5C / 5 केलं आणि हा 72 आला. अशा रीतीनं त्यांना Cचं मेजरमेंट पाहिजे होतं. ते Cचं मेजरमेंट आपल्याला असं शोधता येईल किंवा असं तो भाग बाजूला करता येईल. असा हा टॉप प्रश्न होता. जरी MCQ असलं तरी ते 1 मार्काचं असलं तर गेजिंग प्रोसेस करत असताना पुन्हा त्याचा जो मूळ भाग आहे तो आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. सर्कल ह्या लेसनमध्ये जरासं प्रॉपर्टी जास्त आहे, त्यामुळं सर्कल ह्या लेसनची स्टडी जरा सखोल करावी लागते. 9th क्वेश्चनकडे जाऊया. तुम्हाला सर्वांचं गणित मैत्रीमध्ये पुन्हा सर स्वागत. वेळ काढत आहात, ऑब्झर्व करत आहात, रिस्पॉन्स देत आहात, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्यासाठी धन्यवाद.
आता 9वा प्रश्न. पॉईंट ए बी सी आर 3 points lies on the circle such that A, B, B, C are 120. Number point expect B is common to the arc with in then with is triangle of the type of that triangle. एक ट्रायंगल आहे, 3 आहेत, द सच दॅट आर्क तर सेम आहेत 180 180चे, आणि अशा रीतीनं असताना तर तो अँगल ट्रायंगल कोणत्या प्रकारचा असेल. तर प्रश्नाचा अर्थ समजला का बघा. त्या सर्कलवरती 3 पॉईंट्स आहेत, त्याचे आर्क इक्वल आहेत म्हणले. ए बी आणि ह्या जो बी सी आणि ए सी आहे ना, ए बी बी सी हे 180चे आहेत. तर तो ट्रायंगलचा कोणता टाईप असू शकेल त्याचं राईटली फिगर काढूया. सर्कलवरती सर्कल सायक्लिक क्वाड्रेटर जे म्हणजे सायक्लिक ट्रायंगल करूया. सायक्लिक ट्रायंगल त्याचे तिन्ही पण जे शिरोबिंदू आहेत ना ते सर्कलवरती आहेत. म्हणजे तो आहे त्याची कंडिशनच अशी दिली सांगितलं, आपल्या मनात घेत नाही आपण. हे बघा असं आहे. हा 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 आणि हा. मग ए बी हे आहे, हा अर्क आहे 120चा, हा अर्क आहे 120चा. आता अंतर्लिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसावापच्या निम्मे असते, बरोबर ना. हा 120चा असेल तर हा कोण कितीचा असेल, करेक्ट 60चा असेल. हा 120चा असेल तर हा कोण कितीचा असेल, 60चा असेल. आता ट्रायंगलचे 2 अँगल 60चे असतील तर रिमेनिंग अँगल कुठला असेल, 60चा असेल. ऑल अँगल्स आर कॉन्करंट, देअरफॉर ऑल साइड्स मस्ट बी कॉन्करंट. देअरफॉर द ट्रायंगल मस्ट बी कुठल्या टाईपचा ट्रायंगल असणार सांगा. 4 ऑप्शनल दिलेत. इक्विलॅटरल ट्रायंगल, स्कॅलन ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, आयसोसेल ट्रायंगल. कुठला घेणार सांगा बरं. ऑल साइड्स आर कॉन्करंट, दॅट देअरफॉर दॅट ट्रायंगल मस्ट बी इक्विलॅटरल ट्रायंगल. हा एकच पर्याय आपल्याला इथं दिसतोय, हाच राईट पर्याय म्हणून आपल्याला घ्यावा लागेल. आलं लक्षात. असा हा भाग आहे. असा हा 9वा प्रश्न होता. 10व्या प्रश्नासाठी तुम्हाला एक प्रॅक्टिकल वर्क करायचं आहे बाळांनो. एक्झॅक्ट इज द डायमीटर ऑफ सर्कल, वाय लाईज इन इंटेरियर पार्ट, हाऊ मेनी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. आता इथं ना ह्या सर्कलच्या बाबतीमध्ये एक्झॅक्ट इज द डायमीटर ऑफ सर्कल, वाय लाईज इन इंटेरियर पार्ट. तुम्हाला मॅथ्सचं जे प्रॅक्टिकल एक पूर्ण करायचं आहे त्यासाठी हा भाग आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. हा भाग आपल्याला क्लिअर करायचा आहे. कसं बघा, ह्या सर्कलच्या बाबतीमध्ये आपण बघायला लागलो, मी हा जो पॉईंट आहे आता आपल्याला हा प्रॅक्टिकल वर्कमध्ये आपल्याला असं करायचं आहे. समजा की हे सर्कल आहे, हा सर्कल आहे, हा त्याचं हे डायमीटर आहे. आणि या डायमीटरच्या वरती ना मी असं एक 2 अँगल्स काढलेत आपण असे. हा बघा, आता हा एक रे आणि हा एक रे जो आहे, हा आणि हा रे, तो मी डायमीटरवरचा जो भाग आहे डायमीटरवरचा तो मी समजा असा घेतला, इथं सर्कलच्या वरती घेतला, तर हा अँगलचं मेजरमेंट किती असेल. आता हा अँगल शुअरली कितीचा असेल. हा एक भाग आहे, याचं प्रॅक्टिकल वर्क आपल्याला करायचं आहे. त्यानंतर समजा की माझा कॉमन पॉईंट हा एक्सटेरियरमध्ये घेतला असा बाहेर. आता हा अँगल कुठल्या टाईपचा होणार, आणि ह्या जर मी इंटेरियरमध्ये घेतला असा आतमध्ये तर हा कुठल्या टाईपचा होणार. ह्या फिगरमध्ये कसं क्लिअर होते बघा. हा डायमीटरने झालेला जो अँगल आहे तो अँगलचं सबट्रॅक्शन कसं होतं बघा बरं. तुमचं सहज एक प्रॅक्टिकल वर्कही आपल्याला ते मॅथ्स वर्कबुकमध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे. ते कसं आहे बघा, ते काढायचं आहे आपल्याला. कसं काढूया. आता एक सर्कल आहे, याचा हा एक डायमीटर आहे असा, त्याचं नाव एक्स झेड देऊया, ठीक आहे. आता वाय हा जो पॉईंट आहे ना तो इंटेरियरमध्ये घेऊया. इंटेरियरमध्ये इथं मी वाय हा इंटेरियरमध्ये घेतला. हा अँगल बघा, हा कुठल्या टाईपचा अँगल असेल, आतमध्ये असेल, तो कुठला असेल. आता मोजून बघूया ना. हा वी हॅव टू मेजर दॅट अँगल. तुमचं ऑब्झर्वेशनही सांगतो तुम्हाला. हा कोण किती अंश आला बघा, हा आला तो आता माझ्याकडे आहे 130चा.
म्हणजे तुम्हाला हे लिहायचं आहे, हा लघुकोन दिसतोय का विशाल कोन दिसतोय का काटकोन दिसतोय, हे आपल्याला लिहायचं आहे. इथं मी समजा पी बिंदू इथे घेतला. आता पी बिंदूच्या वेळेला हा अँगल मोजून बघायचा आहे मला. आता हा अँगल मला काउंट करायचा आहे. आता ह्याची पोझिशन बघा, वाय इंटिरियरमध्ये आहे, पी हा लाईज ऑन द सर्कल आहे. आता हा मला करेक्ट 90चा दिसतोय. तो व्यासाचा गुणधर्म आहे. हा राईट अँगल झाला. आता मी क्यू हा पॉईंट इथं बाहेर घेतोय सर्कलच्या बाहेर, आणि हा आर्क हे अँगल मी मोजणार आहे असं. आता मात्र तुमचं ऑब्झर्वेशन असं असायला पाहिजे, हे बघा, आता ह्या कोणाचं माप झालं 70 अंश. आता माझं ऑब्झर्वेशन असं दिसते, हा कोण मला आत घेतला तो 130चा दिसतोय, सर्कलवर घेतला तर करेक्ट 90चा दिसतो, आणि हा 70चा दिसतो. तुम्हाला रिझल्ट असं लिहावं लागेल. आता आपलं कॉमन्स, वर्तुळाच्या आतल्या भागाने व्यासाशी केलेला जो कोन आहे, वर्तुळाच्या आतील भागाने व्यासाशी केलेला जो कोन असेल तो कसला कोन असणार सांगा. आता वर्तुळाच्या आतील भागाने व्यासाशी केलेला जो कोन असणार तो कसला कोन असणार आहे. वर्तुळाच्या आतील बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा विशाल कोन आहे. परफेक्ट त्या वर्तुळावर राहणारा जो पॉईंट आहे त्याने व्यासाशी केलेला जो कोन काढायचा असेल आपल्याला, हा जो व्यास आहे त्याच्याशी केलेला जर कोन आपल्याला काउंट करायचा असेल तर तो कोन हा मात्र हा राईट अँगल असणार. तो व्यासाचा गुणधर्म आहे. व्यासाशी झालेला कोन, वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा एक्झॅक्टली 90चा असतो. आणि हा जो पॉईंट आहे तो वर्तुळाच्या बाहेर भागात आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूने वर्तुळाच्या व्यासाशी केलेला कोन हा लघुकोन असतो, लघुकोन. आता इथं जो प्रश्न विचारला आहे याच्या उत्तरासाठी तुमचं असं प्रॅक्टिकल वर्क पूर्ण करायचं आहे, आणि मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. काय म्हणलं होतं बघा, एक्झॅक्ट इज डायमीटर ऑफ द सर्कल, वाय लाईज इन इंटेरियर पार्ट, देन द फॉलोइंग. कोणती स्टेटमेंट बरोबर आहे बघा. पहिली आहे, इट इज नॉट पॉसिबल अँगल XYZ इज ॲक्यूट अँगल, ॲक्यूट लघुकोन, कांट बी राईट अँगल, ॲप्टूस, आणि XYZ इज ॲप्टूस अँगल, आणि नॉट डेफिनेट स्टेटमेंट. विच स्टेटमेंट इज ट्रू हिअर. ह्याचं थर्ड सेंटेन्स म्हणजे हा ॲप्टूस अँगल असणार, म्हणजे तो विशाल कोन असणार, हे वाक्य मात्र 100% बरोबर आहे. अशा रीतीनं या प्रश्नांची उत्तर आपल्याला MCQमध्ये द्यायची होती. पुढच्या प्रश्नांचे उत्तरं किंवा हा क्वेश्चन नंबर 2 जो भाग आहे तो आपण पुन्हा सॉल्व करूया. आता आपण थांबूया. ओके, नेक्स्टमध्ये आपण जाऊया. चला ठीक आहे. ओके, तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विलंब लावू नका. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू. पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढचा भाग आपण निश्चितपणे बघूया.